टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथे दूषित पाण्यामुळे कावीळचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि दिवसेंदिवस रुग्णांची संख्या देखील वाढत चाललेली आहे। आपल्यासोबत आमदार किरण लामटे आपण देखील डॉक्टर आहात। दूषित पाण्यामुळे हे सर्व उद्भवलेलं आहे। काय वाटतं कोण दोषी आहे आणि कशा पद्धतीने आता आरोग्य विभागाचं काम सुरू आहे? काय झालं, मध्ये एक यात्रा झाली आणि त्याच्यात जे टॉयलेट बाथरूमचं जे पाणी आहे ते थेट धरणामध्ये आलं। त्यावेळेला पाणी कमी होतं आणि तिथे बोकडे वगैरे कापले गेले, त्याचंही जे मटेरियल आहे नंतर भांडारदारातून पाणी सोडलं आणि ते सगळं धरण पात्रात आलं। आता जो स्रोत आहे जिथून जॅकवेल आहे तिथलंच पाणी दूषित दाखवतं, पिण्यायोग्य नाही आणि त्याच्या बाजूचं पण धरणातलं पाणी घेतलं की पिण्यायोग्य नाही। पण आता ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे, त्याच्या पुढची प्रोसेस आहे का जिथं आमच्याकडं पाणी शुद्धीकरणासाठी येतं टाकीच्या पुढं, तर ते शुद्धीकरणाचं जे आहे तर ते सिस्टीम बंद आहे किंवा त्याला बायपास देऊन थेट घाईघाईनं लोकांना पाणी द्यावं म्हणून त्यांनी बायपास देऊन, पण ते आज नाही तर जो 15-20 वर्षापासून ते तसंच पाणी चालू आहे आणि त्याच्याकडे कुणाचं आतापर्यंत कधी असा प्रसंग आला नाही, त्यामुळे त्याच्या कुणाचं लक्ष नव्हतं। पण अचानक 21 तारखेच्या दरम्यान पेशंट सापडले आणि मग सगळीच यंत्रणा जागा झाली। मग त्याच्यात ग्रामपंचायत असेल, आमची जिल्हा परिषदेची यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा सगळी जागा झाली। पण याच्यात ग्रामपंचायतनं पाणी फिल्ट्रेट करून देणं ही जबाबदारी पहिल्यांदा ग्रामपंचायतवर जाते आणि ते पाणी फिल्ट्रेट असताना आणि दुसरं काय झालं की ह्या बऱ्याच वर्षापूर्वीच्या ज्या वितरण व्यवस्था ती जुनी आहे, पण त्याच्यात काही कुठलं गंजलंय पाणी गटारीचं जाते तो पुढचा पार्ट राहिला। पण पहिलं धरणातून जे पाणी येते ते दूषित, आता त्याचं फिल्ट्रेशन केलंय। मधल्या काळात 21ला पेशंट सापडलं, 22-23 पासून पाणी बंद केलं होतं, त्याच्यानंतर शुद्धीकरण करून 26-27 पासून चांगलं शुद्ध पाणी पूर्ण गावाला सप्लाय केलं जातंय लोकांना। तेव्हापासूनच आम्ही 21 तारखेपासूनच आव्हान करतोय की तुम्ही पाणी उकळून गार करून प्या, म्हणजे उकळा, नुसतं गरम करू नका आणि तेच पाणी प्या। आता मी पण माझ्या घरी उकळून गार करून तेच पाणी पितोय, असं सगळ्यांना आव्हान केलं। आणि कोरोनाच्या काळात जे आपण पथ्य पाळायचो की हात स्वच्छ धुवा, तेलकट खाऊ नका, आराम करा, खाण्याचा पथ्य पाणी पाळा, हे सगळं आव्हान केले ना। आज जो काही 21 तारखेपासून 25-26 तारखेपर्यंत 150-200 पेशंटचा जे थैमान होतं रोगाचं, आता ते आवाक्यात आलंय। आज साधारणतः प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट धरून साधारणतः 40 पेशंट, 38 ते 40 पेशंट आहेत। त्यातले जे बाहेर पेशंट आहेत तर ते पण आता आउट ऑफ डेंजर आहेत, सगळे कव्हर होत आहेत आणि इथले ते पेशंट आता तुम्ही पाहताय आणि आरोग्य यंत्रणेनं खूप चांगलं काम केलेलं आहे। त्यात काहीच हे म्हणजे आरोग्य यंत्रणेला जसं माहीत झालं तेव्हापासून खूप चांगलं काम करताय। पंचायत समितीची यंत्रणा किंवा जिल्हा परिषद यंत्रणा काम करते, पण हे सगळं पाण्यामुळं झालंय। आपलं कावीळ आहे म्हणजे हा पाण्यामुळेच, दूषित पाण्यामुळे हा प्रादुर्भाव वाढला। आपल्यासोबत सिव्हिल सर्जन देखील आहे। नेमके आतापर्यंत किती पेशंट होते जे दोघांचा मृत्यू झाला दोघींचा, तर ते नेमकं कावीळने झालाय का कसं? आता आपल्याकडं सध्याची आजची जी फिगर आहे ती 263 आहे। प्रायव्हेट आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जेवढे पेशंट आहेत सगळे मिळून 263 पेशंट आहेत। यातले एक म्हणजे आता सध्याच्या घडीला पाहिलं तर ॲडमिशन असलेले पेशंट जे आहेत आपल्या इथं 15च्या आसपास आहे आणि बाहेर 25च्या आसपास आहे। टोटल 40 पेशंट आहेत आणि जो ह्याचा ऑप्टिमम पिरियड असतो म्हणजे हायेस्ट पीक पिरियड तर तो होऊन गेलेला आहे। आता हे या आजाराचे इन्क्युबेशन पिरियड जे आहे ते 50 दिवसापर्यंत असू शकतात, 21 दिवस ते 50 दिवस। तर ह्या दिवसामध्ये हा पेशंट पॉझिटिव्ह येणार असतो, त्यामुळं नंबर ऑफ पेशंट जरी असले तरी रिकव्हरिंग फेजमध्ये आहेत। आता सध्या जे ॲडमिट आहेत या ठिकाणी पेशंट, त्यांचं जर ऑन ॲडमिशन सिरम बिलिरुबिन आपण पाहिलं तर ते हायर साईडला होतं, आता ते कमी साईडला आहे, म्हणजे 50% पेक्षा कमी झालेलं आहे। आणि आपण पाणी आता चांगलं स्वच्छ पुरवायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे पाण्यापासून जे होणारं इन्फेक्शन, वाढणारं इन्फेक्शन आहे तो सुद्धा इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे। हा रोग दूषित ह्याच्यापासूनच होत असतो, झालेला आहे। आपल्या त्याच्यावर मृत्यू नेमका कावीळीचा, आता ते हिपॅटिक एन्केफेलोपॅथी, पण काल जे मृत्यू झाला एका मुलीचा 14 वर्षाच्या, तिचं ESB जे आहे ते 2.5 मिलीग्राम % होतं।
तर एवढ्या कमी ह्याला व्हायला नाही पाहिजे, पण ते कसं काय झालं हे आपण आता PM झालेलं असेल किंवा डॉक्टरांच्या नोट्स वगैरे बघून बाकी काही तिला किडनीचा वगैरे किंवा ह्या हृदयाचा काही आजार होता का हे माहीत करून घ्यायला पाहिजे. आता आपण सांगणं हे संयुक्तिक वाटत नाही. जिल्हा परिषद असेल किंवा आरोग्य विभाग असेल असे सर्वच आता अलर्टवर आहे आणि आज पालकमंत्री देखील या सर्व कावीळचा जो प्रादुर्भाव झाला आहे त्याचा आढावा घेणार आहेत. एकंदरीत बघितलं तर ही साथ जी आहे ती आटोक्यात येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, राजूर, अहिल्यानगर.